बाळाच्या वाढ व विकासाच्या टप्प्यात 8व्या ते 10व्या महिन्यात बाळ हाताने खाऊ लागते. यामुळे बाळ इंडिपेंडंट बनते. अन्नपदार्थाची चव कळते. अन्नपदार्थ ओळखायला शिकते. सुरुवात सॉफ्ट आणि छोटे छोट्या तुकड्यांपासून करावी. जसे केळी, सफरचंद, स्टीम केलेल्या भाज्या, उकडलेला बटाटा, पोळीचे तुकडे अशा प्रकारे. या ठिकाणी मात्र स्वच्छता बाळगणे अतिशय गरजेचे असते. जसे बाळाचे हात स्वच्छ धुवावेत, टेबल स्वच्छ असावा, नॅपकिन क्लीन ठेवावा, त्यामुळे स्वच्छता पाळली जाते. बाळाचे स्वच्छ हात आणि स्वच्छ प्लेट यामुळे इन्फेक्शन टाळता येते. बाळाने हाताने खायला सुरुवात केली की थोडा वेळ लागेल. अन्न सांडवेल, गोंधळ करेल, सगळं अस्ताव्यस्त करेल, तरीही काही काळजी करू नका, कारण हे नॉर्मल आहे. हळूहळू हाताने खायला शिकेल. यासाठी थोड्याशा मार्गदर्शनाची गरज आहे. हाताने खाणं कसं हे त्याला दाखवावे. सोबत बसून प्रोत्साहन द्यावे, म्हणजे बाळ व्यवस्थित खायला शिकते. सेफ्टी अतिशय महत्त्वाची आहे. गिळताना काही त्रास होणार नाही, ठसका लागणार नाही याची काळजी घ्यावी. हाताने खाल्ल्यामुळे बाळाचे फाईन मोटर स्किल डेव्हलप होतात. अन्नाची चव कळते, टेक्स्चर कळते आणि पोट भरल्यानंतर बाळ थांबायचे शिकते. तर एवढे फायदे हाताने खाल्ल्याने होतात. अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.